एव्हरीवन, मी प्रिया स्वागत करते आपले पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये, ट्रॅव्हलिंग व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर बघा, आम्ही निघालेलो जेजुरीला जाण्यासाठी। संपूर्ण आमचा पाटील कुटुंब कुलदैवतांचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो। तर इथे पूर्ण सर्व बसमध्ये आम्ही निघालेलो। जवळजवळ रात्री 2 वाजताच आम्ही निघालेलो, जेणेकरून सकाळी लवकरच पोहोचू आणि लवकरच दर्शन वगैरे मिळेल। तर बघा, आम्ही चौघं पण होतो, आमच्या घरातील आम्ही सर्वच गेलेलो, आई बाबा वगैरे सर्वच, आणि आमचं संपूर्ण पाटील परिवार। हा व्लॉग जरा 4-5 दिवस अगोदरचा आहे। मध्येच मी महाशिवरात्रीचा व्लॉग पण ॲड केलेला, तर म्हटलं हा शूट केलेला आहे, कशाला वाया घालवू, तर म्हणून एडिट करून अपलोड केला। आणि रोज रोज घरातील रुटीन व्लॉग बघण्यापेक्षा म्हटलं काहीतरी ट्रॅव्हलिंग नवीन होऊन जाऊ दे आपल्या चॅनलवर। आणि याच व्हिडिओ थ्रू माझी पूर्ण फॅमिली पण तुम्हाला दिसेल। माझं संपूर्ण पाटील परिवार खूपच मोठी फॅमिली आहे माझी, पण जेवढे एका बसमध्ये येतील ज्यांना यायचं होतं तीच आलेली जेजुरीला, आणि तीच तुम्हाला पण आज या ब्लॉगमध्ये दिसतील। तर आम्ही सकाळी रात्री लवकरच निघालेलो 2 वाजता। तर सकाळी आम्ही जवळजवळ 8 वाजेपर्यंत आंघोळ्या वगैरे आवरून तेथेच तळ्यावर निघालेलो। बघा, रूमवर आंघोळ्या वगैरे केल्या आणि त्यानंतर देवांची आंघोळी करण्यासाठी या तळ्यावर आलेलो। तर तिथेच तळ्यावर देवांच्या आंघोळ्या वगैरे झाल्यानंतर गोंधळ झाला तिथे, बघा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आणि त्यानंतर आम्ही आलेलो हे गड चढण्यासाठी। बघा, रविवार होता त्या दिवशी आणि गर्दी पण खूप होती, रविवार होता। तर संपूर्ण फॅमिली सोबत असले की प्रवास पण खूप छान होतो आणि सर्वच जण एकत्र होते, त्याच्यामुळे गड कधी चढलो आम्हालाच पत्ता नाही। म्हणजे पटकनच चढलो, इतका काही वेळ पण नाही लागला आणि जास्त ऊन व्हायच्या अगोदरच आम्ही गडावरून खाली उतरलेलो। तर बघा, इथे अभिषेकाची वेळ होती, आम्ही सर्वांनी अभिषेक करून घेतला। आमच्या देवांचं देव पण सोबत आम्ही घेऊन गेलेलो, कुलदैवत अभिषेक करण्यासाठी। तर तिथे आम्ही सर्वांनी अभिषेक करून घेतला। तर असं पण आम्ही दरवर्षीच जात असतो जेजुरीला, पण यावेळेस थोडंसं लेट झालेलं, नवरात्रीमध्येच जात असतो आम्ही। तर बघा, ही आहे माझी संपूर्ण फॅमिली। रविवार होता त्याच्यामुळे खूपच गर्दी होती, बघू शकतात तुम्ही मागे बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येतच असेल, जसे की एक छोटी मुलगी हरवलेली, तिचेच नावाने तेथील सेवेकरी अनाउन्स करत होते। त्यामुळे लहान मुलांना अशा ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी खूपच असं जवळच ठेवायला लागतं। त्यानंतर आम्ही उतरलेलो खाली, वरील गडावरील काम झालेलं आणि खाली आमचं गोंधळ पाडायचं होतं। तर बघा, इथं सर्व बसलेली आमच्या कुटुंबातील, आणि हे आहेत माझे दीर, यांच्या संघात कुलदैवत येतात। तर बघा, तुम्हाला यापुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच, जसं की चाबुकने मारतात पाठीवर आणि जी खिळ्यांची पादुका असतात त्याच्यावर चालतात। तर बघा, यापुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही। गोंधळ वगैरे पाडून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी तेथे दर्शन घेतला आणि लागलेलो जेवणाला। जेवणाची तयारी वगैरे सर्व अगोदरच आवरून घेतलेली। 2-3 माणसं खालीच होती जेवण करण्यासाठी, ती काही गडावर गेलीच नव्हती। तर बघा, इथे जेवण वगैरे सर्व रेडी झालेलं, आम्ही सर्व पंगतीने जेवायला बसलेलो। बघा, संपूर्ण परिवार, आणि कधी एक दिवस गेला तो पत्ताच नाही लागला आणि मस्त अशी एन्जॉय केला आम्ही तो पूर्ण दिवस। तर बघा, इकडे मी दोन्ही मुलांना घेऊन जेवायला बसलेली। जेवण वगैरे सर्व आवरून झाल्यानंतर बघा, मुलांना पुन्हा एन्जॉय करायचं होतं, तर जे कुंडली होते त्यांना वाजवायला सांगितलेलं आणि इकडे सर्व डान्स करत होते। बघा, पण सर्वांनी खूप मस्त असं एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही निघालेलो। बघा, जवळजवळ 4 वाजेपर्यंत आम्ही तिथे राहिलेलो आणि त्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात झालेली परतीच्या। आणि बसमधील पण दंगा तुम्ही बघू शकता, बसमध्ये पण मुलं काही गप्पच नव्हती, त्यांची मस्ती चालूच होती।
अशी आहे आमची हॅप्पी अशी फॅमिली। आणि तुम्ही पण जाता का जेजुरीला? तुमचे कोणते कुलदैवत आहे ते पण मला कमेंट करून कळवा। जसं जसं काहींचे वेगवेगळे कुलदैवत असतात, ज्योतिबा, तुळजाभवानी असे। तर आमचे आहेत जेजुरीचे खंडोबा आहे कुलदैवत।